श्री स्वामी समर्थ. तर आज आहे 31 मार्च. श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर म्हटलं त्यानिमित्ताने करूया शिरा, म्हणून शिरा करायला घेतला. शिरा करताना रवा चांगला भाजून घेतला, त्यामध्ये काजू बेदाणे वगैरे टाकले आणि मग दूध टाकलं. आता दूध चांगलं सुकल्यानंतर त्यामध्ये साखर टाकली. तर साखर टाकून झाले, थोड्या वेळ आपण झाकण ठेवूया म्हणजे शिरा आपला तयार होईल नैवेद्याचा. तर आपण तोपर्यंत स्वामींना सांगूया, हे स्वामी समर्थ महाराज, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे, ही स्वामी चरणी प्रार्थना करूया. आणि बघा इथे नैवेद्य काढून झाला आहे स्वामींना. तर इथे बघा हा कुत्रा रोज सकाळी येतो. तर आता आज रात्रीचा भात होता, तर मी मिस्टरांना म्हणाले की द्या त्याला. रोज सकाळी ह्या वेळेमध्ये येतोच. आमची नाश्त्याची वेळ असते आणि ह्याची वेळ असते. तर त्यासाठी मी काही ना काहीतरी ठेवते रात्रीचं, शिल्लक असतंच कधी, म्हणजे सकाळी बनवतो त्यावेळेला असतंच, पण आज काही सकाळी नाश्त्याला शिरा होता म्हणून मग हा रात्रीचा, जर चपाती वगैरे केली तर मग तीच देते. मग आता भात दिला रात्रीचा. तर बघा इथे नैवेद्याला शिरा दाखवून झाला आहे. तर आता आपण स्वामींचा जय जयकार करूया. राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामींचे वचन आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्य हे शक्य करतील स्वामी. तू निश्चित राहा बाळ, मी आहे. हम गया नहीं, हम जिंदा आहे. श्री स्वामी समर्थ.